आपल्या 16व्या अध्यायाच्या ज्ञानेश्वरीच्या प्रस्तावनाच्या ओव्या चालल्यात आणि खरं तर आता आपल्या लक्षात आलं आहे की 15व्या अध्यायापर्यंत विशेष जो काही भाग होता तो सगळा सांगून झालेला आहे. त्यामुळे 16व्या अध्यायाची ही जी प्रस्तावना आहे या प्रस्तावनेमध्ये माऊलींनी नेहमीप्रमाणे त्यांच्या सद्गुरूबद्दलचं सुंदर रूपक मांडलं आहे. म्हणजे आपण 2 वार ही प्रस्तावना पाहतो आहे आणि साधारणपणे 48 ओव्यांपर्यंत आपण आलो आहे आणि आज आपण ती प्रस्तावना पूर्ण करणार आहोत. पण 48 ओव्यांमध्ये आपण काय पाहिलं असं जर सहज पाहिलं तर लक्षात येईल की छान एक रूपक माऊलींनी सुरुवातीलाच घेतलं की सूर्य जसा उगवला की सगळीकडला अंधार दूर होतो आणि सगळीकडे प्रकाश पसरतो, तसा माझ्या जीवनात सद्गुरूरूपी सूर्य उगवला मात्र काय झालं तर मला ज्ञानाची प्राप्ती झाली. असं रूपक घेऊन माऊली सुंदर पद्धतीनं आपल्या सद्गुरूचं म्हणजे निवृत्तीनाथांचं आपल्या जीवनात असणारं महत्त्व आपल्याला पटवून देतात. आणि मग मी म्हणजे आत्मा, मी म्हणजे ब्रह्म किंवा हे सगळं सारं विश्व म्हणजे ब्रह्म, हे जे काही अद्वैत आहे हे अद्वैत कसं साधलं हे त्या रूपकातून त्यांनी आपल्यासमोर मांडलं. आणि 15व्या अध्यायाच्या शेवटच्या ओवीतच त्यांनी ही गोष्ट सांगितली होती की मी तुम्हाला हे सद्गुरुस्तवन करणार आहे. त्यामुळे जसं सांगितलं होतं तशी त्यांनी सुरुवात केली आणि मग इतकी काही त्यांच्या वाणीला किंवा त्यांच्या प्रतिभेला असं काही झालं की किती सांगू आणि किती नाही असं जे आपण म्हणतो ना तसं माऊलींच्या वाणीला झालं. यानंतर मग त्यांनी सद्गुरूच्या मोठेपणा सांगता सांगता चटकन असंही म्हटलं की खरं म्हणजे नेहमीचं वर्णन आहे की मला शब्द नाहीत सांगायला वगैरे, तर म्हणाले मग 4ही वाणी अपुऱ्या पडतात म्हणून मौन हेच त्या सद्गुरूंचं वर्णन आहे असं म्हणून न बोलता म्हणजे काही शब्द न वापरता सुद्धा सद्गुरूंचं स्तवन आपल्याला करता येऊ शकतं, सद्गुरूंचं मोठेपण आपल्याला सांगता येऊ शकतं असं पण त्यांनी सांगितलं. पुढे म्हटलं की त्यांची कृपा म्हणूनच केवळ एवढा मोठा गीतेचा याचा अर्थ मी मराठीमध्ये सांगितला, नाहीतर ते काही झालं नसतं. त्यांचं मार्गदर्शन, त्यांची कृपा आणि त्याच्यामुळे हे असणारं सगळं जे काही 15व्या अध्यायातला विशेष भाग जो सांगितला की सगळा प्रपंच किंवा हे दृश्य जग कसं अशाश्वत आहे आणि मग त्याच्यात क्षरपुरुष, अक्षरपुरुष, उत्तमपुरुष असे जे महत्त्वाचे विषय 15व्या अध्यायामध्ये आले त्या सगळ्याचा उल्लेख त्यांनी केला. आणि हे सगळं ज्ञान जाणण्यासाठी जो जाणणारा तो खरा म्हणजे माझे सद्गुरू आहेत, त्यांनी मला हे सगळं शिकवलं, त्यांच्यामुळे मला हे जाणता आलं असं सगळं वर्णन आपण पाहिलं. आता ह्यासाठी लागणाऱ्या ज्या 2 म्हणजे जसं भगवंत अर्जुनाचं वर्णन करतोय ना की अर्जुनाला मी हे सगळं का सांगतोय तर तो माझा अतिशय लाडका शिष्य आहे, माझं त्या अर्जुनावर प्रेम आहे. 2 देह आहेत पण आम्ही एकच आहोत असं भगवंतच म्हणतो. तसं इथे निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर माऊलींचं आहे की दिसायला आपल्या गुरु शिष्यांचं नातं असं आहे की निवृत्तीनाथांनी सारं सर्वस्व त्या आपल्या भावाला दिलं आहे, शिष्याला दिलं आहे. आणि हे जे काही दोघांचं अद्वैत आहे ते अद्वैतसुद्धा माऊलींनी सहज सोप्या शब्दामध्ये आपल्याला सांगितलं. आणि मग पुढे जसा भगवंतानी अर्जुना माझा खरा शिष्य आहे म्हटलं तसंच इथे पण आपल्याला दिसेल की निवृत्तीनाथांनी आता हे सगळं करता करता एरवी आधीच्या अध्यायात आपण अनेकदा पाहिलं आहे की निवृत्तीनाथ त्याला आठवण करून द्यायचे की आता बाद झालं हे वर्णन, आपला विषय जो चालला आहे तो सांग. पण या अध्यायामध्ये या प्रस्तावनेमध्ये निवृत्तीनाथांनी अडवलं नाही. याचं कारण पण असं आहे की खरोखरच त्या दोघांनाही या सगळ्या जे की अद्वैत तत्त्वज्ञान सगळं सांगितलं गेलं ते सगळं त्यालाही आनंद देणारं होतं. त्यामुळे आत्ता निवृत्तीनाथांनी माऊलींना काही अडवलं नाही, ज्ञानेश्वरांचं कौतुक केलं. अगदी असं जाणवतं की भगवंत जसं अर्जुनाचं कौतुक करत आहे तसं जणू काही निवृत्तीनाथ न बोलता प्रत्यक्ष बोललेली आहेत पण ते माऊलींच्या शब्दातून निवृत्तीनाथांचं माऊलींवर पण कसं प्रेम आहे ते व्यक्त होतं असं आपल्याला दिसेल. आणि म्हणून मी असं म्हटलं की माऊलींची वाणी बहरायला आली की त्यांना काय वाटतं आणि मग एवढं सगळं मला का सद्गुरू माझ्यावर प्रेम करतायत तर त्याच्याचंही त्यांची वाणी बहरायला आली असं म्हणेल. आणि मग जाता जाता आपण असा पण एक मुद्दा पाहिला होता की हा काही गीतेचा केवळ भावार्थ किंवा गीतेचा केवळ अर्थ नाही आहे, तर ही एका अर्थाने भावटीका आहे. त्या गीतेच्या श्लोकामधून माऊलींच्या अंतःकरणात निर्माण झालेले भाव माऊली शब्दबद्ध करून आपल्याला सांगतात. त्यामुळे हे असं सद्गुरुस्तवन, सद्गुरुस्तुती असं सगळं त्याच्यामध्ये येणार आहे किंवा श्रोत्यांची आळवणीसुद्धा. आणि त्याचं कारण आहे की आपल्या श्रोत्यांच्या पण म्हणजे आपल्या तर माऊलींच्या तर चित्तवृत्ती अगदी अशा म्हटलं तशा प्रफुल्लित होतातच आहेत, पण ऐकणाऱ्याच्या पण व्हाव्यात असा हेतू ठेवून माऊली
हे सगळं वर्णन करतात. म्हणजे नुसतं गीतेच्या एका श्लोकाला अनेक ओव्या आणि तो अर्थ आपल्याला समजावून सांगणं एवढाच नाही, तर आपल्या चित्तवृत्ती प्रफुल्लित झाल्या पाहिजेत. आपल्याला पुढे काय आहे असं जाणवलं पाहिजे, इच्छा झाली पाहिजे. हा सगळा विचार विविध रूपकं मांडले आहेत, अलंकारिक भाषा वापरली आहेत, किती किती दृष्टांत दिलेले आहेत आणि इतका कठीण विषय असा सुलभ करून माऊली आपल्यासमोर मांडतायत असं दिसेल. त्यामुळे निवृत्तीनाथांना काय किंवा माऊलींना काय, जणू काही 15व्या अध्याय झाल्यानंतर कार्यसिद्धी झाल्यासारखा आनंद झालेला आहे, समाधान झालेलं आहे. असा सगळा भाग आपण 48व्या ओव्यांपर्यंत पाहिला. आता या शेवटच्या 67 ओव्यांपर्यंत आणखीन माऊली काय सांगतात पाहायचं आणि मग 16व्या अध्यायाला आत्ता आपण 5 श्लोक वाचले त्याची सुरुवात थोडीशी करायची असा आजचा आपला विचार आहे. 49च्या ओवीमध्ये भगवंताचा उल्लेख करतात ओवीमध्ये माऊली, आणि माऊली असं म्हणतात ऐसे हे त्रैलोक्य नायक आहे. म्हणजे 48व्या ओवीमध्ये आपल्याला जे सांगितलेलं 48व्या ओवीपर्यंत ते आपल्याला कळेल. आणि त्याच्यामध्ये जणू काही हा आपल्या सद्गुरूंनी आपल्याला जो प्रसाद दिलेला आहे त्या प्रसादाचा मी हा आनंद घेतो आहे, त्यामुळे मला हे सगळं जमलेलं आहे असं ते सांगतात. आणि मग 19व्या ओवीत म्हणतात ऐसे हे त्रैलोक्य नायके बोलिले अध्यायात श्लोके. आता अध्यायात श्लोके म्हणजे 15व्या अध्यायात शेवटच्या श्लोकामध्ये जे काही त्रैलोक्यनाथ म्हणजे भगवंत श्रीकृष्ण जे काही बोलले ते इथं ज्ञानाची बहुतेके वानिले तोषे. म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी जे काही 15व्या अध्यायातल्या अखेरच्या श्लोकामध्ये जे काही सांगितलं ते कसं आहे तर तोषे म्हणजे अगदी संतोषाने, परमसंतोषाने, आनंदाने त्या ज्ञानाचं विशेष वर्णन, ज्ञानाची बहुतेके, सगळं ते ज्ञान जे आहे त्याचं विशेष वर्णन केलेलं आहे. बहुतेके म्हटलं म्हणजे बहुतेक म्हणजे खूप सारं विशेष करून सर्व जे सिद्धांत आहेत, शास्त्र सिद्धांत आहेत ते सगळे सिद्धांत छान विशद केलेले आहेत, वर्णन केलेले आहेत, विशेष वर्णन त्याचं केलेलं आहे. आता 15व्या अध्यायाचा विषय सगळा आपण पाहिला आहे. त्यामुळे अखेरच्या टप्प्यावर माऊली स्पष्ट सांगून टाकलं की असं असं सगळं लक्षण हे केलेलं आहे. याचा अर्थच असा आहे की आपण असं पाहतो की जेव्हा केव्हा एखादा विशेष करून शास्त्र सिद्धांत सांगून झाले बरोबर, पण एखादी महत्त्वाची गोष्ट ती स्पष्ट केली तर त्याचा उपाधी बाजूला करायचं आणि जे काही खरं रूप आहे ते दाखवायचं. हे सगळं त्या उत्तम पुरुषामध्ये सांगितलं. म्हणजे उत्तम पुरुष कळण्यासाठी म्हणजे तो परमात्मा कळण्यासाठी अधिक्षर अक्षर हे सगळं सांगून झालं आहे. म्हणून त्यांनी असं म्हटलं बहुतेक म्हणजे विशेष करून. ते विशेष करून म्हणजे काय, त्या आधीच्या सगळ्या उपाधीला होत्या त्या बाजूला केल्या आणि त्या उपाधी बाजूला करून त्याचा निराश करून जे खरं खरं आहे म्हणजे उत्तम पुरुष आहे ते तत्त्व सगळं सांगितलं. असं 15व्या अध्यायातलं वर्णन आहे. त्याचा फक्त 49व्या ओवीमध्ये एक आपल्याला म्हणजे आठवण करून देणं एवढाच खरं तर त्याचा अर्थ. म्हणजे नाही तर नुसतंच उल्लेख केला ना की ह्या अध्यायाच्या शेवटी काय बोललेले अध्यायात श्लोक आहे, तर याचा अर्थ काय तर 15व्या अध्यायात मी बोललो होतो आणि त्याच्यामध्ये हे सगळे सिद्धांत मी स्पष्ट केलेले आहेत. आता आपल्या लक्षात येईल की शेवटच्या म्हणजे 15व्या अध्यायाच्या शेवटचे जे 19-20 श्लोक आहेत त्याच्यामध्ये भगवंतांनी त्या पुरुषोत्तमाचं वर्णन केलेलं आहे. कुणाचं तर त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की त्या परमात्म्याची ओळख जर पटायला हवी असेल, त्या भगवंताला जर आपल्याला जाणायचं असेल, तो उत्तम पुरुष कोण आहे ते बघायचं असेल तर तसं ज्ञान असायला हवं. मग हा जो ज्ञानी आहे त्या ज्ञानी असणाऱ्याला म्हणजे आत्मज्ञान जाणणाऱ्यालाच हा उत्तम पुरुष किंवा भगवंत काय तो कळणार आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे तर तो जो जाणकार आहे आत्मज्ञानी, आपण संत म्हणूया, तर हे संत कसे आहेत तर ते सर्वज्ञ आहेत, भगवंताला जाणणारे आहेत आणि भगवंताला भजतायत, पण जाणतायत आणि भजतायत दोन्ही लक्षात घ्यायचं. आता जो जाणकार आहे, जो जाणतो आहे तो कसा आहे, तो पण परमात्माच आहे ना, कारण सगळीकडे परमात्मा भरलेला आहे. याचा अर्थ तो आत्मज्ञानी संत त्याच परमात्म्याचा अंश आहे. हे सगळं 15व्या अध्यायात झालेलं आहे, नवीन काही नाही आहे. पण 16व्या अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी माऊली हे आपल्याला पुन्हा पुन्हा सगळी आठवण करून देत आहेत की आपण आता किती उंचीवर आलेलो आहोत आणि या उंचीवर आल्यानंतर आता आपल्याला 16, 17, 18मध्ये काय करायचं आहे याच्यासाठी ते सांगतात. मग परमात्म्याचे अंश आहोत तर आता आपल्याला काय काय कळलं तर दृश्य जग कसं आहे तर सगळं नाशवंत आहे कळलेलं आहे आपल्याला. जो जाणकार आहे, ज्याला परमात्म्याचेच अंश आपण आहोत हे पक्क कळलेलं आहे, त्याला हे कळेल की हे दृश्य जग नाशवंत आहे किंवा देह जो आहे तो देह नाशवंत आहे. आणि हा नाशिवंत जग म्हणजे दृश्य जग किंवा नाशिवंत देह
या सगळ्याशी आपला नित्य संबंध आहे ना. आता हे सगळं दृश्य जग नाशिवंत आहे आपल्याला कळलं आहे, हा देह नाशिवंत आहे हेही आपल्याला कळलं आहे, पण असं असून सुद्धा या सगळ्याशी आपला संबंध आहे. मग ज्ञानी भक्ताच्या हे लक्षात येतं की हा न दिसणारा म्हणजे परमात्म्याला जाणायचं असेल तर या दिसणाऱ्या दृश्य जगाशी, नाहीशा होणाऱ्या दृश्य जगाशी किंवा दिसणाऱ्या देहाशी, पण खात्री नसणाऱ्या अशाश्वत असणाऱ्या देहाशी आपला मोह आहे. सामान्य माणसाच्या दृष्टीने विचार केला तर हे जरी किती जाणलं, ज्ञान म्हणजे काय कळलं, उत्तम पुरुष म्हणजे काय कळलं, सगळीकडे परमात्मा भरलेला आहे ते कळलं, आपण परमात्म्याचा अंश आहे हे आपल्याला कळलं, तरी देखील या सगळ्या दृश्य जगाशी आपला संबंध आहे आणि त्या सगळ्याचा नित्य संबंध आहे. आपल्याला नित्य काय आणि अनित्य काय कळलेलं असं ती संबंध नित्य आहे. जन्माला आल्यापासून जाईपर्यंत या दृश्य जगाशी, या असणाऱ्या देहाशी आपला संबंध आहे. त्यामुळे दिसता काय तर हा देह दिसतो आहे, मोह त्याला, त्याचा मोह आपल्याला आहे, हा अनित्य आहे हेही आपल्याला दिसतं आहे, हे सगळं आहे. आणि म्हणून नित्य जो असणारा परमात्मा आहे आपल्या देहाच्या पण आधीपासून आणि हा देह टाकल्यानंतर पण तो असणारच आहे. त्या सगळ्याचा, त्या परमात्म्याचा आधार आपल्याला आहे. आणि तो मात्र तो परमात्मा जो आहे तो साक्षी तत्वासारखा आहे, निरपेक्ष आहे, तो कशामुळे प्रभावित होत नाही, असा सगळा भाग आपण 15व्या अध्यायात पाहिला आहे. आणि हे सगळं ना शब्दांच्या मर्यादेत पाहिलं. शब्दांनी ते आपल्याला समजावण्याचा माऊलींनी प्रयत्न केला असं आपण म्हणूया. शब्दांच्या मर्यादेतून त्यांनी हे सगळं प्रयत्नपूर्वक आपल्याला सांगितलं. आता तिथे आपल्याला त्यांनी एक असं सांगितलं की मी सगळं सांगतो आहे. आता ज्ञानेश्वरांनी त्या काळामध्ये त्यांच्या समोर असणाऱ्या मंडळींना सांगितलं असं म्हणूया. मग आपल्यापर्यंत ते आता प्रिंटिंग टेक्नॉलॉजी पुढे गेली, त्यामुळे आपल्याकडे आता ते पुस्तक रूपाने आलं. अनेकांनी त्याच्यावर जे काही अभ्यास केला त्यांनी ते अर्थ लावले, त्या अर्थाला किंवा त्या निरूपणामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी कळल्या. आणि नेमकं माऊलींना काय म्हणायचं आहे ते त्यांच्या परीनं त्यांनी आपल्यापर्यंत आणलं. अनंत मंडळींनी हे सगळे प्रयत्न केले शब्दांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत हे सगळं आणण्याचा आपणही तो करतो आहोत, समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि मग माऊली आपल्याला सांगतात की हजारो लाखो लोकांमध्ये एखाद्यालाच, माऊली काय सांगतात लक्षात घ्यायचं की अशा लाखो लोकांमध्ये एखाद्यालाच या परमेश्वराचं खरं स्वरूप काय आहे ते कळतं. खरं आहे, संत असे काही खूप मोठ्या संख्येने असतात, पण ज्या समाजामध्ये असा एखादा संत असतो, आत्मज्ञानी असतो, जाणकार असतो, त्याच्यामुळे सगळ्या समाजाला त्याचा उपयोग होतो. आणि म्हणून तसं माऊली आपल्याला म्हणतात की असं लाखो लोकांना सांगितलं जातं. अनेक लोक ऐकतात, अनेक लोक पुस्तकं वाचतात, अनेक लोक निरूपण ऐकतात, पण त्यातल्या एखाद्यालाच या परमेश्वराचं खरं ज्ञान जे आहे, स्वस्वरूप ज्याला म्हणतात, खरं परमात्म्याचं स्वरूप आहे ते कळतं. पण त्यासाठी असं ते कळण्यासाठी काय असावं लागतं ती सगळी व्यवस्था आपण 15व्या अध्यायात पाहिलं की ज्याचं संतांचं जे अंतःकरण आहे ते शुद्ध असतं, निर्मळ असतं, दैवी गुणांनी अगदी संपन्न असं असतं. त्यांचं अंतःकरण, मन, बुद्धी हे सगळं जे काही आहे ती अगदी साधनेने त्यांना अशी शुद्ध निर्मळ प्राप्त झालेली असते. आणि त्यांना हे सगळं साधनेच्या द्वारा हे भगवंताचं स्वरूप कळतं. लाखोंमध्ये एखाद्यालाच हे कळतं असं पण त्यांनी सांगितलं. पण म्हणून उरलेल्या लोकांनी कुणाला कळेल माहिती नाही, आपण ऐकत राहायचं, कधीतरी आपला नंबर लागेलच असा त्याचा अर्थ आहे. शंकराचार्यांनी असं म्हटलं की साधकानं श्रद्धेनं करत राहावं, भक्तीनं श्रद्धेनं कर्म करावं, चांगलं आचरण आपलं ठेवावं आणि सगळ्या बाबतीमध्ये ईश्वरार्पण बुद्धीनं आपल्या काया वाचा मनाने ईश्वराची सेवा करावी. सगळं अंतःकरणपूर्वक अगदी सरळ मनाने, कुठल्याही प्रकारचा मनामध्ये किलमिश न ठेवता असं साधकाने आचरण ठेवावं. म्हणजे परमेश्वर साधकाची थोडी परीक्षा बघतो, नाही असं नाही, परीक्षा बघतो, पण कुठल्याही परिस्थितीत तो भक्ताची उपेक्षा करत नाही. आपलं जर आचरण भगवंताला आवडेल अशा पद्धतीनं आपण ठेवत राहिलो आणि तसं वागत राहिलो तर आपल्याला होईल का ज्ञान? तर त्या ज्ञानाची वाट बघायला नको. परमेश्वर कधीतरी परीक्षा बघेल, पण नक्कीच आपल्याला भगवंताचा कृपाप्रसाद प्राप्त होईल, सद्गुरूची प्राप्त आपल्याला होईल अशी खात्री पण आपल्याला ते देतात. म्हणजे दोन्ही गोष्टी सांगितल्या की लाखो लोकांमध्ये एखाद्यालाच स्वस्वरूपाचं ज्ञान होतं असं पण सांगितलं, पण आपल्यासारख्या उरलेल्या सगळ्या लोकांना असं पण सांगितलं की करत राहा, ऐका,
श्रवण करा, मनन करा. आज आपलं आचरण शुद्ध सात्विक ठेवा. आपलं अंतःकरण मन बुद्धी चित्त त्या भगवंताशी लावा. त्याची कृपा आपल्यावर झाल्याखेरीज राहणार नाही. नक्की त्याचा कृपाप्रसाद आपल्याला मिळेल असं पण सांगितलं. आता असा सद्गुरू जो आहे आणि असा सद्गुरू आणि असा शिष्य तर तत्त्वमसी असा उपदेश ते करतात. आणि असा साधक जो भगवंताला म्हणतो की मला पुरुषोत्तम म्हणजे काय, अशा साधकाला किंवा अशा शिष्याला तो उत्तम पुरुष किंवा पुरुषोत्तम काही म्हणा त्याला तो समजू शकतो. तत्त्वमसी हे काय आहे, अहम ब्रह्मास्मी काय आहे ह्याचा अर्थ कळू शकतो. अशी खात्री 15व्या अध्यायात अनेकदा आपल्याला दिली. आता या साधकाची खूण काय असते. आता त्यांनी सांगितलं की आपलं अंतःकरण मन शुद्ध निर्मळ पाहिजे आहे. तर तसं आणखीन एक खूणसुद्धा 15व्या अध्यायात आपल्याला येऊन गेली आहे की माऊलींनी असं म्हटलं की असा जो साधक आहे किंवा असा जो शिष्य आहे याला हा कसा ओळखायचा किंवा संतांमध्ये असं वेगळं काय असतं तर त्यांना हे विश्वाची माझे घरं असं वाटतं. तुमच्या आमच्यासारख्याच विश्वात ते राहतात पण त्यांना परकेपणाचा भाव नसतो. आपला परका हा भेद नसतो. अगदी समत्व भाव ज्याला म्हणतात तसं समत्व भाव त्यांच्या मनामध्ये असतं. कुणावरती फार प्रेम करावं किंवा कुणाचा द्वेष करावा असं त्यांच्याजवळ काहीच नसतं. सगळ्यांवर त्यांचं सारखंच प्रेम असतं. सगळ्यांबद्दल त्यांची सारखीच करुणा असते. सगळ्या जीवांबद्दल, फक्त माणसांबद्दल असं नाही, सगळ्या जीवांबद्दल त्यांना करुणा असते. अशा पद्धतीचं त्या सत्शिष्याचं त्या साधकाचं आचरण असतं. आणि मग अशा ज्ञानी साधकाच्या मनामध्ये आणखीन काय होतं, जसं हे विश्वाची माझे घर असं वाटतं ना, तसं आणखीन एक साधकाचं असतं की तसं गोंधळलेला नसतो. म्हणजे संभ्रमावस्था त्याची नसते. त्याचं जे काही मनामध्ये काही संशय नाही, आपण अशा म्हणजे किलमिश म्हणजे संशय मनात नसतो. अशा पद्धतीनं त्याचे सगळे असे हे करू का ते करू असे संकल्प विकल्प संपलेले असतात. त्याचं सगळं छानपैकी चाललेलं असतं. खऱ्या अर्थानं तो जो सर्वज्ञ सगळं जाणणारा असतो आणि त्या पद्धतीनं त्याचं आचरण असतं. हे सगळं आपण 15व्या अध्यायामध्ये बघितलं आहे. त्याची फक्त आपल्याला 48व्या ओळीपर्यंत आल्यावर पुन्हा एकदा आठवण का करायची तर माऊली सांगतात मागच्या अध्यायात मी हे तुम्हाला सांगितलं आहे. 49मध्ये त्यांनी आठवण करून दिली की मी हे तुम्हाला सगळं सांगितलं आहे. म्हणजे काया वाचा मनाने भगवंताला शरण गेलेला हा साधक असतो आणि अशा साधकालाच भगवंताची खरी ओळख काय आहे ती कळते. तो साधक सारखा भगवंताच्या अनुसंधानात असतो. सगळं काही जे आहे ते भगवंतासाठी आहे. मी करता आहे असं त्याला कधी वाटत नाही. मी काही करता नाही, करता भगवंत आहे असं त्याचं आचरण असतं. त्यामुळे आता करता भगवंत आहे म्हटलं आपण नेहमीच असं लगेच पुढलं वाक्य येतंच की करता भगवंत आहे. आपण आपल्याकडून तो करवून घेतो आहे त्यामुळे फळसुद्धा भगवंताचंच. जे काही फळ मिळेल मग माझं फळ नाही, मी केलं असा विषयच नाही. अशासाठी म्हणजे एक आपण असं म्हणू की काया वाचा मनोभावे म्हटलं आहे ना, तर मी एखादी कृती केली, मी एखादं चांगलं काम केलं तर ते भगवंतांनी माझ्या कर्मी करून घेतलं असा भाव असल्यामुळे मिळणारं फळसुद्धा माझं नाही असा हा कायेचा भाव आपण या भगवंत ओळखण्यामध्ये लक्षात घ्यायचा. तसंच वाचेचं, तसंच मनाचं, वाणीनं भगवंताचंच गुणवर्णन करायचं आहे, भगवंताचंच नाम घ्यायचं आहे. इतर साधकांशी जे बोलायचं ते भगवंताबद्दलच बोलायचं आहे, भगवंताचंच गुण गायचे आहेत, भगवंताचं चरित्र सांगायचं आहे. चांगलं भगवंताचं इन द सेन्स काय की सगळं चांगलंच बोलायचं आहे. हा वाणीचा भाव झाला. काया वाचा मनोभावे म्हटलं. मनानं पण, बुद्धीनं मनानं सुद्धा भगवंताचं चिंतन करायचं आहे. असा जो काया वाचा मनोभावे भगवंताच्या अनुसंधानात राहील त्याला माऊलींनी असा शब्द वापरलेला आहे की अशा भक्ताची प्रत्येक कृती म्हणजे असतं ना की त्या भक्ताचं चालणं असतं तर ते भगवंताला प्रदक्षिणा घालण्यासारखंच असतं. त्याचं बोलणं असतं ते बोलणं सगळ्यांना आनंद देणारच असतं. तो रागावून कधी बोलत नाही. तो जे बोलतो ते सगळ्यांना आनंद देणारं असतं. अशा प्रकारचं भगवंतच होऊन भगवंताची सेवा. परमात्मा ओळखणं म्हणजे काय की आपण भगवंतच व्हायचं आणि समोरचा पण भगवंतच आहे. सेवा करणारा कोणीतरी वरती आणि ज्याची सेवा करतोय तो कोणतरी खाली असं नाहीच आहे. भगवंतच रूप भगवंताची सेवा करता आहे. अशा प्रकारचा भाव मनात ठेवायचा. माऊलींनी छान दृष्टांत दिला आहे, त्याची आठवण फक्त करून देते. माऊलींनी दृष्टांत दिला, शुद्ध सोन्यामध्ये शुद्ध सोनं मिसळलं. भगवंत होऊन भगवंताची सेवा म्हणजे माऊली म्हणतात शुद्ध सोन्यामध्ये शुद्ध सोनं मिसळलं की काय होणार आहे, काही नाही. त्याचा रंग, त्याची किंमत, त्याचा दर्जा एकच असतो. मग आपण जर ठरवलं की मी काही कुणाची सेवा करत नाही आहे,
कुठे वृद्धाश्रमात जाऊन सेवा केली, कुठेतरी काय ह्याच्यामध्ये खेड्यात जाऊन मुलांची, असं काही नाही आहे. ती सेवा नाही, ती जीवभावे शिवभावे जीवसेवा म्हटलं तर परमेश्वर बनून परमेश्वराची सेवा असा भाव मनात ठेवला तर कोण मोठा कोण छोटा असं होणारच नाही. मी कोणीतरी शिकवणारा आणि हा कोणीतरी ज्याला शिकवायचा आहे तो असा भाव पण असणार नाही. साधक भगवंत होऊन जातो आणि भगवंतच भगवंताचं जणू काही करतो आहे. म्हणजे शुद्ध सोन्यात शुद्ध सोनं मिसळलं की त्याचा रंग, त्याचं रूप, त्याचे मूल्य, त्याचं सगळं एकच असणार आहे. असा जसा अर्थ तसं आपण सगळे एक आहोत असा भाव या साधकाच्या मनाचं असायला लागतं. याला गीतेमध्ये ज्ञानी भक्त असं म्हटलं आहे. हे ज्याला कळलं आहे त्याला ज्ञानी भक्त म्हणायचं. म्हणजे इथे खरं भक्ती श्रेष्ठ का ज्ञान श्रेष्ठ असा विषयच नाही. हा ज्ञानी भक्त आहे. भगवंतावरती त्याची श्रद्धा पण आहे, पक्की निष्ठा पण आहे आणि भगवंतच सगळीकडे भरलेला आहे. त्यामुळे मी कोणा करणारा नाहीच आहे असा सगळा जो काही विचार आहे तो भगवंतांनी यापूर्वी अनेकदा सांगितला आहे. 15व्या अध्यायात पुन्हा एकदा सांगितला आहे आणि आता त्याची प्रस्तावनेमध्ये पुन्हा पुन्हा आपल्याला माऊली आठवण करून देतात. म्हणजे लहान मुलाला जसं विचारतो आई आवडते का बाबा आवडतात, तसं भक्ती श्रेष्ठ का ज्ञान श्रेष्ठ, तो मुलगा पण मला दोन्ही आवडतात. तसं आहे, भक्ती पण श्रेष्ठ आहे आणि ज्ञान पण श्रेष्ठ आहे. सगळे म्हणजे तो जो खरा भक्त आहे, आता ज्या साधकाचं आपण वर्णन करतो आहे त्या साधकाच्या ठिकाणी दोन्ही एकरूपच असतं, वेगळं काही नाही. म्हणजे खऱ्या अर्थानं हा जो भक्त आहे, ज्ञानी भक्त आहे, तो कृतार्थ आहे. त्याच्या जीवनाचं अगदी चीज झालेलं आहे असं म्हणायला हवं. आणि अर्जुन 15व्या अध्यायाच्या अखेरीला खऱ्या अर्थानं कृतार्थ झालेला आहे. म्हणजे त्याला जे शंका सगळ्या निरसन झालेलं आहे. आणि 15व्या अध्यायाच्या अखेरीला अर्जुनाला सगळ्या गोष्टी काय, म्हणजे एक तर असं आहे की ज्ञानी भक्ताजवळ जे गुण असायला हवे ते सगळेचे सगळे गुण अर्जुनाजवळ आहेत. त्यामुळेच तर भगवंत एवढा अर्जुनावर अगदी फिदा आहे. आणि असं असल्यामुळे अर्जुन खरोखरच कृतार्थ म्हणतात. एक तर तो निष्पाप आहे, रुजू अंतःकरणाचा आहे, निर्मळ आहे आणि भगवंताचं त्याच्यावर एवढं प्रेम आहे. भगवंताने सगळं गुह्य ज्ञान त्याला दिलेलं आहे आणि अशामुळे त्या अर्जुनाला आत्मज्ञान झाल्याचा, देणारा आणि घेणारा दोघेही अधिकारी आहेत. देणारा भगवंत, घेणारा अर्जुन भगवंताचा परम प्रिय असं असल्यामुळे त्या अर्जुनाचं निमित्त झालं आहे. सगळ्याच मानव जातीला भगवंतांनी ते सगळं ज्ञान दिलेलं आहे. सगळी उत्तम पुरुषाची लक्षणं सांगितलेली आहेत. त्यामुळे जो खरा कृतार्थपणा किंवा जो काही खरा आनंद त्या अर्जुनाला झाला आहे, तशा याला जर आपण त्या उंचीवर जाऊ शकलो तर त्या आनंदाचा अनुभव आपण पण घेतला असं होईल. परंतु अर्जुनाजवळ असणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आमच्याजवळ तितक्या यांनी नाही आहेत. तर आपल्याला अर्जुनाला किती आनंद झाला याचा अंदाज करता येत नाही आहे. पण खऱ्या अर्थानं अर्जुन ते सगळं ऐकून कृतार्थ झालेला आहे. म्हणून 50व्या ओळीमध्ये पुढे ते म्हणतात, आता कसं झालं आहे ते सांगतात. भरुनी प्रपंचाचा घोटू की जे देखताची देखता या दृष्टू, आनंद साम्राज्ञी पाहू बांधीचे जीवा. नीट लक्षात घेऊया काय म्हटलं आहे. किती सहज आहे ना, पाणी किती आपण सहजपणाने घोटभर पाणी पितो. वर्णन कसं केलं आहे, भरुनी प्रपंचाचा घोटू म्हणजे प्रपंचरूपी पाण्याचा घोट प्यायला. आता याचा अर्थ काय, इतक्या सहजपणानं आपण घोटभर पाणी पितो, त्याच्यासाठी आपल्याला काही फार त्रास कष्ट सहन करायचे नसतात. तितकं हा जो ज्ञानी आहे त्याला हा प्रपंच म्हणजे दृश्य जग हे नाशिवंत आहे कळलं आहे. इतकं सहज कळलेलं आहे. ते जितक्या सहजपणाने होतं ना, प्रपंचरूपी पाण्याचा घोट पटकन गिळून टाकला. म्हणजे त्याला कळून झालेलं आहे की हे जे दृश्य जग आहे आपण जे पाहतो आहोत ते सगळं नाशिवंत आहे. आणखीन काय झालं आहे की जे देखताची देखता या दृष्टू, आणि देखताची देखता म्हणजे काय, अगदी सहजपणे बघता बघता असं म्हणतो ना आपण, सहजपणे बघता बघता काय झालं तर त्या ब्रह्माचं दर्शन त्याला झालं. म्हणजे पाहणारा ब्रह्मरूप होऊन गेला. तो भगवंत आत बाहेर जिकडे तिकडे सगळीकडे ते त्याला कळलं, सहज कळलं. देखताची बघता बघता कळलं. पाण्याच्या घोटासारखं हे दृश्य जग खोटं आहे हे कळलं आणि बघता बघता ब्रह्म काय आहे ते पण कळलं. आणि काय झालं, आनंद साम्राज्ञी पाटू बांधीचे जीवा. इतका आनंद झाला की जणू काही तो आनंद म्हणजे राजपद ज्याला उपभोगायला मिळेल त्याला किती आनंद होईल, तसं जणू की आनंदरूपी राज्याचा तो सम्राट झाला. त्याच्यावर जणू की आनंदरूपी साम्राज्याचाच अभिषेक झाला आहे. काय तिन्ही ठिकाणच्या जर आपण दृष्टांताचा विचार केला तर आपल्याला कळेल सहज, त्याच्यात सहजता आहे.
म्हणजे पाण्याचा घोट पिण्यासाठी आपल्याला काय असे काही वेगळे प्रयत्न करावे लागत नाही. तितकं या ज्ञानी माणसाला कळून चुकलं आहे की अरे हा प्रपंच अशाश्वत आहे, इतका सहज कळला आहे. आणि देखताची देखता या पाहता पाहता त्याला ह्या ब्रह्माचं दर्शन झालं आहे. त्याबरोबर पाहणारा पण ब्रह्मरूप होऊन गेला आहे. परमात्मा काय तो त्याला बरोबर कळलेला आहे आणि आनंदाच्या साम्राज्यावर तो राजपदाचा आनंद उपभोगतोय. एवढे या लाठेपणाचा उपावो आणू नाहीची म्हणे देवो, हा सम्यक ज्ञानाचा रावो उपायान माझे. आता ते म्हणतात की असं काय झालं तर हा ह्याच्याशिवाय दुसरा उपायच नाही असं म्हणतो आपण. लाठेपणाचा उपावो, कशापेक्षा उपाय नाही तर ज्ञाना वाचून दुसरं नाहीच आहे काय. हे जे आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान आपण म्हणतोय, ब्रह्मप्राप्ती ज्याला म्हणतोय, त्या ब्रह्मप्राप्तीचा दुसरा काही उपायच नाही आहे. सगळ्या उपायामध्ये खरं यथार्थ ज्ञान जेव्हा होतं तो उपायांचा राजा आहे. काय यथार्थ ज्ञान झालं? दृश्य जग नाशिवंत आहे आणि परब्रह्म सगळीकडे भरलेला आहे. हा जो काही दृष्ट आहे हे आहे ज्ञान आहे ते ज्ञान झालेलं आहे. आणि दुसरा उपायच आहे हेच कळलं पाहिजे असं श्रीकृष्णाने सांगून टाकलेलं आहे. बाकी कुठल्याही गोष्टी कळल्यास यथार्थ ज्ञान झालं म्हणजे या दोन गोष्टी कळल्या. ज्याला यथार्थ ज्ञान झालं आहे, ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे, त्याला हे कळलं की दृश्य जग हा देह हे सगळं अशाश्वत आहे आणि परब्रह्म परमात्मा साक्षात शाश्वत आहे हे कळलेलं आहे. सगळ्या उपायामध्ये हे यथार्थ ज्ञान हा उपायांचा राजा आहे म्हटलं. आणू नाहीची म्हणो देव, दुसरं नाहीच. आणू म्हणजे अन्य काही उपायच नाही. हा सम्यक ज्ञानाचा राव, योग्य एकच मार्ग. सम्यक हा ज्ञानाचा राजा किंवा या उपायांतला राजा काय तर हा एकच आहे की हे ब्रह्मज्ञानाची प्राप्ती. नीट आपण समजून घेतलं तर आपल्याला कळेल की आत्मज्ञानाची प्राप्ती व्हावी अशी इच्छा असणारे, म्हणजे अजून झालेली नाही पण इच्छा आहे की अशा प्रकारची प्राप्ती व्हावी, तर त्यांना खऱ्या अर्थानं आनंद झाला आहे. हे सगळं कळल्यावर 15व्या अध्यायापर्यंतचा अभ्यास झाल्यावर ज्यांना खऱ्या अर्थाने आत्मज्ञानाची इच्छा आहे ते मिळावं असं ज्यांना वाटतं आहे त्यांना संतोष झालेला आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलं आहे की आपले प्राण त्यांनी ओवाळूनच टाकले त्या ज्ञानावरून. त्यांना खरा खरा आत्मज्ञानाचा अर्थ आहे. ते म्हणतात ऐसे आत्मजिज्ञासू जे होते तीही तोषलेनी चित्ते, आदरे तया ज्ञानाते ओवाळिले जीवे. ते असं म्हणतात जे जिज्ञासू होते, ज्यांना इच्छा होती कशाची? आत्मज्ञानाच्या प्राप्तीची ज्याला जिज्ञासा आहे, इच्छा आहे, तीही तोषलेली चित्ते, त्यांचं चित्त आनंदी झालं, संतोष झाला त्यांना, त्यांचं चित्त संतुष्ट झालं आहे. आणि मग त्याचं काय? आदरे तया ज्ञानाते ओवाळिले जीवे, आणि त्यांनी मोठ्या आदराने आपले प्राण ओवाळून टाकले आत्मज्ञानावर. आता आणखीन काही मिळवायचं बाकी राहिलंच नाही असं ह्या जिज्ञासू लोकांचा अनुभव आहे. आता खरंच आहे जे असे जिज्ञासू आहेत, आत्मज्ञानप्राप्तीची इच्छा आहे, अधिकारी आहेत, असा सामान्य भक्त नाही आहे, तो ज्ञानी भक्त आहे. अशा ज्ञानी भक्ताला हे कळलं, आत्मज्ञान झालं की त्याला संतुष्ट होणार असतो. आणि मग असं अत्यंत संतुष्ट चित्तानं त्यांनी काय केलं तर ह्या ज्ञानाला म्हणजे आत्मज्ञानाला जणू काही आदरपूर्वक त्याच्यापुढे प्राण ओवाळून टाकले. म्हणजे त्या ज्ञानाने आपली जी काही देहबुद्धी किंवा जीवदशा, ती जीवदशा संपवून टाकली. हा देह म्हणजे ते स्वरूपानंदांच्या तिथे आपण जेव्हा ध्यान खोलीमध्ये जातो ना, तिथे लिहिलं आहे की आम्ही याचे नाही, म्हणजे आम्ही हा नरदेह घेऊन आलो आहे पण आम्ही माऊलींच्या आज्ञेनं आपल्या इथे आलेलो आहोत. अशा पद्धतीचं तरी विचार सांगतात. त्याचा अर्थ आपल्याला इथे कळतो की असे जे जिज्ञासू आहेत त्यांना हे कळतं आणि मग त्यांची जीवदशा संपते. म्हणजे या देहात ते असतात, देहात नसतात असं नाही, परंतु त्या देहासंबंधीचा जो काही देह आहे आणि नाही किंवा मृत्यूचं भय अशा सगळ्या गोष्टी त्या ज्ञानानं त्यांना त्यांचं हे जीवदशा किंवा देहबुद्धी म्हणूया, ती देहबुद्धी संपून गेलेली असते. म्हणजे दृश्य जग खरं नाही वगैरे वगैरे हे त्यांना अगदी पक्क कळलेलं असतं. आता आवडी तेथ पडे तयाची अवसरी पुढे पुढे, रिगो लागे हे घडे प्रेम ऐसे. या ओवीमध्ये माऊली सांगतात कसं असतं, एखादी गोष्ट आपल्याला आवडते, आता आवडी तेथ पडे, एखाद्या गोष्टीबद्दल आपल्या व्यवहारात आपल्याला ही गोष्ट पटकन कळेल, एखादी गोष्ट आपल्याला आवडते,
म्हणजे त्या आवडलेल्या गोष्टी जी काही आहे त्या गोष्टीबद्दल आपल्याला प्रेम निर्माण होतं, की आपल्याला ती हवी असं वाटतं. आता आवडी जेथं पडे तयाची अवसरी पुढे पुढे. मग अधिकाधिक ते मिळावं असं त्याची प्राप्ती होते, ती वस्तू मिळावी. आणि मग ती वस्तू मिळण्याची संधी येईपर्यंत आपण वाट पाहतो. आणि मग ती संधी समजा वाढत जाईल पण मिळते ती वस्तू आपल्याला. रिगो लागे हे घडे प्रेमायचे. आणि मग ते एक त्या वस्तूवरचं प्रेम आहे म्हणून ती वस्तू मिळावी 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 असं आपल्याला वाटतं. आता इथे ते म्हणतात की असं आत्मज्ञानाचं प्रेम लागावं. एकदा का प्रेम व्यवहारात आपल्याला असं आहे की एखादी गोष्ट आपल्याला हवीशी वाटते, एखाद्या वस्तूबद्दल प्रेम निर्माण होतो आणि मग ती मिळवण्यासाठी आपण समजा अगदी लगेच ती नाही मिळाली तर ती संधीची आपण वाट बघत बसतो. आता हे खरं म्हणजे तुमच्या माझ्या पिढीचं असायचं, एखादी वस्तू आपल्याला आवडली तर आपल्याला प्लॅनिंग करायला लागायचं की ती वस्तू आपल्याला मिळायला या महिन्यात घ्यायची का पुढल्या महिन्यात घ्यायची. असं आमच्या वेळी की आपल्या आधीच्या पिढीचं तर नक्कीच होतं. पण आता काही तसं निमनात आलं की लगेच घेऊन टाकायचं असं असतं. पण आपण माऊलींच्या वेळेचा विचार करूया. त्यामुळे एखादी आवडली वस्तू तर ती मिळवण्याची आपल्याला वाट बघावी लागते. संधी मिळेल तेव्हा आपण ती घेतो, लगेच नाही मिळाली तर जेव्हा मिळेल त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात. हे जसं घडतं व्यवहारामध्ये तसं ते सांगतात की आत्मज्ञानाविषयी पण तसंच घडतं. आणि असं जेव्हा घडतं आत्मज्ञानाविषयी तेव्हा हे त्या भगवंतावरच्या प्रेमाचं लक्षण असं समजावं. आपल्याला वस्तूंविषयी जसं होतं ना तसं त्या आत्मज्ञानाविषयी झालं पाहिजे. इतकं प्रेम बसलं पाहिजे की ते केव्हा प्राप्त होत आहे, केव्हा प्राप्त होत आहे, ती संधी केव्हा मिळते. अशा प्रकारची जेव्हा जिज्ञासा निर्माण होईल, अशा प्रकारची इच्छा होईल, ते खरं त्या प्रेमाचं लक्षण आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे आता ते वस्तूमध्ये अधिकाधिक विकार उत्पन्न होतात. आणि त्या वस्तूंबद्दलचं आपल्याला पटकन कळतं की ठीक आहे आवडली वस्तू तर ती येईपर्यंत आपण हे करू. पण आत्मज्ञानाबद्दल पण असं वाटावं हे काय आहे. तर आत्मज्ञानाबद्दल इतकं प्रेम निर्माण झालं तर असं वाटेल की अरे हे मला मिळालंच पाहिजे. आणि मग त्या संधीसाठी तो साधक अशा प्रकारची साधना करेल की आता सगळीकडे परमेश्वर, सगळीकडे भगवंतच भरलेला आहे, हा देह म्हणजे मी नाही, परमात्मा म्हणजे परमेश्वर काय आहे असं सगळं त्याला कळेल. पण त्यासाठी त्याला काय करावं लागेल तर अशी त्याला असं त्या आत्मज्ञानाबद्दल प्रेम निर्माण व्हावं लागेल. म्हणून जिज्ञासूंच्या पैकी ज्ञानी प्रतिती होयना जव निकी तव योगक्षेमो ज्ञान विखी स्फुरेला शिकी. आता ते म्हणतात असं जे जिज्ञासू आहेत हे सगळे जे असं मिळावं, असा अनुभव यावा असा त्यांची इच्छा आहे. आणि आता तो ज्ञानाचा अनुभव अजून नाही आलेला पण तो यावा अशी इच्छा आहे. त्यांना हे सगळं आत्मज्ञान प्राप्त करून घेऊन काय होतं पुढे की ते टिकायला पाहिजे. एखादी गोष्ट आपल्याला मिळवायची, मिळाली की तिचं रक्षण करणं आलं. म्हणून जिज्ञासूंच्या पैकी ज्ञानी प्रतिती होयना जव निकी, म्हणजे अशी प्रचिती येत नाही, अनुभव येत नाही. निकी म्हणजे अगदी खाला प्रामाणिकपणे. तर असा जिज्ञासूंपैकी ज्यांना कोणाला अशा प्रकारची प्रतिती येईल तव योगक्षेमो ज्ञान विखी स्फुरेल शिकी, की मग ती काळजी मनात निर्माण होती हे टिकेल ना, मला आता कळलं आहे पण हे माझं टिकेल की नाही, का पुन्हा मी या सगळ्या दृश्य जगामध्ये आले की पुन्हा मला याचाच सगळ्याचा मोह निर्माण होईल. समजून घेण्यासारखी ओवी आहे. स्फुरेलची की म्हणजे हे सगळं योगक्षेमाचा विचार का स्फुरला, ज्ञानाविषयीच्या योगक्षेमाचा विचार का स्फुरला, म्हणजे ते ज्ञान प्राप्त झालं की ते टिकेल की नाही असं का वाटलं. तर याचं कारण आपल्याला सहज कळेल की आपल्याला कळलं आहे पण पुन्हा या दृश्य जगाचा मोह आला की मी हे विसरेन का काय, असं सुद्धा जिज्ञासूंपैकी काहींचा अनुभव आहे. की ज्यांना जिज्ञासा आहे तो म्हणजे ज्ञानी भक्त होतो, ते ज्ञान आत्मसात करतो, त्या ज्ञानाचं प्रेम लागतं, सगळीकडे ईश्वर आहे कळतं. मग अशी जसं त्याच्या आपण कुठे कुठे ओळख आहे की विश्वाची माझे घर, त्याला वाटतं आपला परका भेद वाटत नाही, मी आणि तो म्हणजे मी कोणीतरी मोठा तो कोणीतरी लहान असं नाही, तर भगवंतच भगवंताची सेवा अशा प्रकारचा भाव मनात होतं. हे सगळं होतं पण हे टिकेल का असा प्रश्न निर्माण होतो. आणि आपल्याला झालेल्या ज्ञानाचा, त्या जिज्ञासेने हे ज्ञान प्राप्त झालं आहे पण त्या ज्ञानाविषयीच्या योगक्षेमाचा विचार मनात येतो. आपल्याला हे लक्षात येईल की खरंच आहे की आपल्याला सुद्धा कळल्यासारखं वाटतं पण पुन्हा आपण आपल्या दृश्य जगामध्ये अडकतोच का. आणि मग हे व्हायला नको म्हणून काय करायचं, याच्यासाठी माऊली सामान्य मंडळींना काय काय प्रश्न पडतात त्याचा अंदाज घेऊनच आपल्याला सांगतात.
म्हणून तेच सम्यक ज्ञान कैसेनी होय स्वाधीन, झालिया वृद्धी यातनं घडेल केवी. म्हणून मग ते जे यथार्थ ज्ञान आहे ते आपल्याला कसं प्राप्त होईल, तेच सम्यक ज्ञान. सम्यक म्हणजे योग्य, यथार्थ असं जे ज्ञान आहे ते कैसेनी होय स्वाधीन, ते आपल्याला कसं प्राप्त होईल. झालिया वृद्धी यातनं घडेल केवी, किंवा ते प्राप्त झालं ते वाढेल कसं, किंवा म्हणजे एक तर मिळालेलं सुरक्षित ठेवणं आणि वाढणं, हे सगळं कसं घडेल असं वाटतं. म्हणजे एखादी गोष्ट व्यवहारात तर हे आपल्याला लगेच कळतं की आपल्याला हे आवडलं आहे, हे मिळायला हवं, मिळालेलं टिकायला हवं, जे मिळालं आहे त्याच्यात वाढायला हवं. हे जसं असतं तसं ते म्हणतात की ज्याला या आत्मज्ञानाच्या प्राप्तीचा परिचय झाला, ओळख झाली आहे, तर ते टिकेल कसं आणि ते वाढेल कसं. पुन्हा पुन्हा देहबुद्धीवर येता कामा नये. आता हे आपल्याला कळलं आहे तर इथून आपली प्रगती व्हायला पाहिजे. अशा प्रकारचं आपण आपल्याला आठवेल की दासबोधामध्ये आपण अशा प्रगतीला एक प्रमाण रेषा म्हणतो ना, आपण शाळेमध्ये जेव्हा रेषा असते त्या एक रेषा काढतात आणि मधल्या ह्याच्यात शून्य असतं आणि पुढे +1 +2 +3 आणि मागे -1 -2. तर आपली प्रगती आता शून्यपर्यंत आलेली आहे. आता हे वाढलं पाहिजे, हा प्रयत्न केला पाहिजे. तसं इथे ते सांगतात आपल्याला की मिळणं, सुरक्षित ठेवणं आणि वाढीचा प्रयत्न करणं, हे सगळं कसं होईल असा प्रश्न पडला आहे. का उपजोनी जे नल आहे, जे उपजले ही अवाटासूये, ते ज्ञानी विरुद्ध काय आहे हे जाणावे की. आणखीन काय म्हणतात की उपजोनी जे नल आहे, जे ज्ञान आपल्याला प्राप्त झालं असताही, म्हणजे आधी एक तर प्राप्त होत नाही आणि प्राप्त झालं तर ते चुकीच्या मार्गाला, अवाटा चुकीच्या मार्गाला जावं, ते ज्ञानी विरुद्ध काय आहे जाणावे की. असं त्या ज्ञानाला काही अडचणी, काही विघ्न असणाऱ्या गोष्टी येतात, ते पण आपल्याला समजून घ्यावं लागतं. म्हणजे इतकं सोपं नाही आहे की आत्मज्ञान होणं, ते टिकणं, ते वाढणं. हे जसं आहे तसं त्या ज्ञान प्राप्त म्हणजे होणं आणि झालं असता ते चुकीच्या मार्गाला, आड मार्गाला जाणं, त्या ज्ञानाच्या मार्गामध्ये विघ्न आणणाऱ्या गोष्टी घडणं, असं सुद्धा घडतं. म्हणजे काय, म्हणजे या ज्ञानप्राप्तीमध्ये काही असे विरोधी भाव आहेत की ते सुरुवातीला ज्ञानाला उत्पन्नच होऊ देत नाहीत. आत्मज्ञानाच्या प्राप्तीच्या वाटेमध्ये अडथळे येतात. बरं, समजा ते ज्ञान उत्पन्न झालं तरीसुद्धा त्याला आचरण काहीतरी निषिद्ध किंवा असं काहीतरी शास्त्राच्या विरुद्ध आचरण होतं, म्हणजे आचरण करायला ते प्रवृत्त होतात आणि मग ते योग्य यथार्थ ज्ञान ज्याला म्हणतात त्याच्या विरुद्ध काय काय आहे हेही आपल्याला माहिती व्हायला पाहिजे की काय काय अडथळे आपल्याला येतात. आत्मज्ञान मिळणं, ते टिकवणं, ते वाढवणं, ते मिळवताना येणारे अडथळे, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजेत. ते ज्ञानी विरुद्ध काय आहे हे जाणावे की. त्या यथार्थ ज्ञानाच्या वाटेमध्ये काय काय गोष्टी येतात हेही जाणणं आवश्यक आहे, असं माऊलींनी 56व्या ओवीमध्ये आपल्याला सांगितलं. म्हणजे प्रस्तावना उगाच नाही आहे. त्या प्रस्तावनेमध्ये ओव्या खर्च केलेत, त्याच्या मागचं 15व्या अध्यायापर्यंत दिलेल्या ज्ञानाबद्दलच्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा त्यांनी आपल्याला दाखवून दिलेल्या आहेत. मग जाणं तयाचे विरू, तयाची वाट पाहती करू, ज्ञानाहिततेची विचारू सर्व भावे. मग ते म्हणतात की ही जी काही ज्ञानप्राप्ती आहे त्या ज्ञानप्राप्तीच्या विरुद्ध काही गोष्ट असेल तर ती आपल्याला सोडून देता आली पाहिजे. आड येणाऱ्या गोष्टी बाजूला करता आल्या पाहिजेत. आणि ज्ञानहित, त्या ज्ञानाच्या प्राप्तीच्या हितकर असणाऱ्या गोष्टी आहेत त्याच आपल्याला घेता आल्या पाहिजेत. काय ओळी म्हणा, बघ जाणं तयाचे विरू म्हणजे विरुद्ध, तयाची वाट पाहती करू. वाट पाहती करू म्हणजे ती सोडून देऊ. जे विरुद्ध होणाऱ्या गोष्टी आहेत, अडथळे आणणाऱ्या आहेत, त्या बाजूला करू. आणि ज्ञानहित, ज्ञानप्राप्तीला हितकर ज्या गोष्टी आहेत त्या सर्व भावे, त्या मनोभावे आपण करू. आपल्या आत्मज्ञानाच्या आड येणाऱ्या गोष्टी म्हणजे खरं त्या मनातच येणाऱ्या गोष्टी आहेत. असे काही अडथळे बाहेरचे येणारच नाही आहेत दृश्य जगातले. आपलं मनच जे काही छान प्रगतीकडे जात आहे ते मन पुन्हा आपल्याला देहबुद्धीकडे खेचतं. त्यासाठी आपल्याला सांगितलं की मनातूनच त्या काढून टाकायच्या. येणारे ज्ञानप्राप्तीच्या आड येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या मनातून काढून टाकायच्या आणि ज्या हितकर असणाऱ्या गोष्टी आहेत त्याच गोष्टी मनामध्ये ठेवायच्या. याच्यासाठी त्यांनी आपल्याला सांगितलं. ऐसा ज्ञान जिज्ञासू तुम्ही समजते.
भावो जो धलिला असे चित्ती, तो पुरवावया लक्ष्मीपती बोली जेल. आणि मग इथे एवढी सगळी भीती दाखवली आपल्याला की अशी जिज्ञासू आहे, आत्म्याची प्राप्ती होईल, पण ती मिळणं, ती टिकवणं, ती वाढणं, त्याच्यात येणारे अडथळे ते दूर करणं, ते अहिताचं काय ते बाजूला करणं, हिताचं काय ते घेणं, असं सगळं सांगितलं. मग ते म्हणाल आता ऐका बरं का, जे जिज्ञासू आहेत, म्हणजे ज्याला हे असं ज्ञान प्राप्त अशी इच्छा आहे आणि अशी इच्छा असणारे, इच्छा करणारे तुम्ही सगळे समजती, तुम्ही जी काही मनामध्ये त्या ज्ञानाबद्दलची इच्छा आणली आहे, ऐसा ज्या ज्ञान जिज्ञासू तुम्ही समजती, भावो जो धलिला असे चित्ती, तुमच्या मनामध्ये ती इच्छा आहे की आपल्याला हे सगळं ज्ञान प्राप्त व्हावं, ते पूर्ण व्हावं, ती इच्छा तुमची पूर्ण व्हावी, तो पुरवावया लक्ष्मीपती बोली जेल. त्यासाठी श्रीकृष्ण तुम्हाला सगळे उपाय सांगणार आहे. म्हणजे आता हा 16वा जो अध्याय आहे ना, तर आत्तापर्यंत जे सगळं उत्तम पुरुषापर्यंत सगळं सांगितलं आहे, सिद्धांत सांगितले, तर ती आत्मज्ञानाच्या प्राप्तीची जिज्ञासा तुम्हाला पण लागली आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना भगवंत ही ज्ञानप्राप्ती व्हावी याचा उपाय ह्या अध्यायात सांगणार आहे. म्हणजे 16व्या अध्यायाची सुरुवात होण्यापूर्वी आपल्याला त्याचा काय फायदा होणार आहे हे माऊली आता आपल्याला वर्णन करून सांगतात. की बरं मी नाही सांगणार आहे, तो भगवंतच सांगणार आहे. तो श्रीकृष्ण तो पुरवावया लक्ष्मीपती बोली जेल, तुमची इच्छा पूर्ण करणार आहे. तुम्हाला त्या ज्ञानप्राप्तीची इच्छा आहे ना, तर ती इच्छा तुमची पूर्ण होणार आहे आणि ती पूर्ण करण्याचे काम भगवंतच करणार आहे. आणि तोच त्या अध्यायाचा हेतू आहे. ज्ञानासी सुजन्म जोडे, आपुली विश्रांती ही वरी वाढे, ते संपत्तीचे पवाडे सांगिजेल दैवी. आता 16व्या अध्यायाबद्दल सुरुवात झाली. हां, काय म्हणतात ते, ज्ञानासी सुजन्म जोडे. आता ज्ञानाचा जन्म होईल म्हणजे ते तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त होईल, ते ज्ञान तुम्हाला वेळेवर प्राप्त व्हावं. ज्ञानाशी सुजन्म जोडे, अगदी वेळेवरती ते प्राप्त व्हावं. आणि त्या योगानं आपुली विश्रांती वरी वाढे. विश्रांती याचा अर्थ का आपण घेतो ती विश्रांती नाही आहे, ती जी काही स्वरूपाची प्राप्ती होणार आहे त्या स्वरूपाची प्राप्ती होईल. आणि ह्याचं वर्णन करताना हे संपत्तीचे पवाडे सांगितले जावे. म्हणजे ही दैवी संपत्ती तिचं वर्णन आता करतील, सांगितलेलं दैवी, ते दैवी संपत्तीचं वर्णन करून सांगतील. म्हणजे काय होईल तर ज्ञानाचा जन्म होईल, म्हणजे आत्मज्ञानाची प्राप्ती होईल, त्याला एक स्थैर्य मिळेल, स्थिरता मिळेल. आधी आपण पाहिलं की ती ज्ञानाची प्राप्ती होईल पण अडथळे येतील आणि परत काही आपण मागे येऊ का काय. इथे ते आपल्याला सांगणार की नाही, वेळेवरती हे सगळं प्राप्त होईल. उत्तम ज्ञानाची प्राप्ती होईल, ज्ञानाचा जन्म होईल, ती वेळेवर प्राप्ती होईल आणि त्या प्राप्तीच्या योगानं म्हणजे त्या ज्ञानाच्या योगानं तुम्हाला स्थैर्य प्राप्त होईल. स्वस्वरूप कळलं, परमेश्वराचं ज्ञान झालं, ते आत्मज्ञान झालं की तुम्हाला एक प्रकारची स्थिरता येईल. आणि ती अशी स्थिरता येणं ते संपत्तीचे पवाडे सांगितलेलं दैवी. आणि भगवंत तुम्हाला त्या दैवी संपत्तीचं पवाडे करते मी वर्णन करून सांगते. म्हणजे काय 16व्या अध्यायात भगवंत सांगणार आहे याची सुरुवात ते आपल्या करतायत. आणि ज्ञानाचे नि कामाकारे, जे रागद्वेषांसी दे थारे, तिये उगसुरी येई घोरे करील रूप. आणि मग सांगतात की ते तर सांगतीलच, पण कधीकधी आसुरी संपत्तीमुळे रागद्वेषांस थारा मिळतो. राक्षसी प्रवृत्ती असेल तर रागद्वेष येतात आणि मग ज्ञान संपतं, ज्ञानाचा नाश होतो. ज्ञानाचे नि कामाकारे, जे रागद्वेषांसी दे थारे, जे आसुरी संपत्तीमुळे रागद्वेषाला थारा देतात, रागद्वेष मनात राहतो, त्यामुळे त्या ज्ञानाचा नाश होतो, त्याचंही वर्णन करतील. म्हणजे ज्ञानप्राप्तीसाठीचं पण वर्णन करतील, पण आसुरी संपत्तीचं पण वर्णन करतील. म्हणजे अंतःकरणामध्ये रागद्वेषाला समजा आश्रय दिला गेला तर ती जी दुष्ट संपत्ती आहे, आसुरी संपत्ती आहे, ती ज्ञानाला जन्मच देणार नाही. आसुरी जर मनात विचार असेल तर ज्ञान प्राप्त कसं होणार. त्यामुळे आत्मज्ञान सुरक्षित राहणार नाही, खरं ज्ञान सम्यक ज्ञान सुरक्षित राहणार नाही. मनात जर असे आसुरी संपत्ती असेल तर, रागद्वेष मनात असेल तर ती ज्ञानसंपत्ती कशी राहणार. बरं असली तरी ती वाढणार नाही, आधी निर्माण होणार नाही. असली तर ती वाढणार नाही, वाढलं तरी त्या ज्ञानाचा खरा जो काही ब्रह्मज्ञानाचा उपयोग आहे तो होणारच नाही. उलट कामाकार, उलट तो रागद्वेष वाढणं, कामना वाढणं याच्यामध्ये होईल. म्हणून 60व्या ओळीमध्ये याची पण चुणूक दाखवली की आत्मज्ञानाची प्राप्ती होण्यासाठी देणारच आहे भगवंत
दैवी गुणाची माहिती सांगणारच आहे, पण रागद्वेष राहिला मनामध्ये तर ते ज्ञान प्राप्त होणार नाही. त्या आसुरी संपत्तीचं पण वर्णन करणार आहे. म्हणजे 15व्या अध्यायात भगवंतानी वृक्षाचं रूपक घेतलं. आपण पाहिलं ऊर्ध्वमूलवध शाखम अश्वत्थम प्राहुरयम, आणि त्या रूपकातून सगळे सिद्धांत आपल्याला शिकवले विविध पद्धतीने. दिसायला अध्याय लहान, पण आपण त्याच्यातल्या प्रत्येक श्लोकाचा अभ्यास करताना वारंवार पाहत होतो की इथे सगळं सिद्धांत सांगून झालेली आहेत. आणि सगळ्या प्रकारची जी सगळं शास्त्र सिद्धांत सांगितले त्याच्यामधल्या निरनिराळ्या अर्थ आहे, उपाधी ज्याला म्हणतो, त्या उपाधी पण वारंवार स्पष्ट केल्या होत्या. त्या सगळ्या उपाधीच्या बाजूला करायच्या, त्याचा निराश करून टाकायचा, हे त्या उत्तम पुरुषाचं लक्षण आहे असं पण आपण पाहिलं. आणि त्याच्या प्राप्तीसाठी, त्या परमात्म्याच्या उत्तम पुरुषाच्या प्राप्तीसाठी आपल्याला कशी ज्ञानाची आवश्यकता आहे ती पण प्रतिपादन केली आहे. आता खरं म्हणजे वस्तुतः असं पाहायला गेलं तर सगळं सांगून झालेलं आहे. त्यामुळे आता 16, 17, 18 या निरूपणाची खरं म्हणजे काही आवश्यकता नाही आहे. नवीन सिद्धांत काही सांगणारच नाही आहे. 15व्या अध्यायामध्ये सगळं सांगून झालेलं आहे. आता हे सांगतात असं आहे की जे खरे शहाणे होते त्या शहाण्यांना जे सांगायचं होतं ते सांगितलं, जे निशंक झाले आता त्यांना आणखीन काही सांगायचं राहिलं नाही आहे. पण होतं असं की आपण मगाशी प्रपंचाचा घोट असं म्हटलं ना, तर ते जे काही प्रापंचिक आहोत किंवा पुन्हा जे काही अडकणारे दृश्य जगामध्ये, त्यांना जर त्या स्वस्वरूपाच्या प्राप्तीच्या आनंदाचा अनुभव घ्यायचा आहे, त्यांना पण त्या आनंदाच्या साम्राज्यावर बसवायचं आहे, तर त्याच्याशिवाय ज्ञानाशिवाय दुसरा मार्गच नाही आहे असं पण आपण पाहिलं आहे. आणि म्हणून हे भगवंताचे जे शब्द ऐकलेत, आणि मग आत्मजिज्ञासू जी मंडळी आहेत ती तर तृप्त झालीच, प्रश्नच नाही आहे. 15व्या अध्यायातले सगळे सिद्धांत पाहिल्यानंतर ही आत्मतृप्त किंवा ही संत मंडळी आहेत ती तृप्त झालीच आहेत. पण सामान्य साधक जे आहेत त्यांना पण स्वाभाविकच वाटलं की अरे कसं काय मिळवायचं, आणि मग ते समजा मिळालं तर ते कसं टिकवायचं, हे आता प्रश्न निर्माण झाले. वाटेत काय काय अडथळे येतील, बाधक गोष्टी येतील, त्या कशा बाजूला करायच्या. आणि यासाठी दैवी आणि आसुरी या दोन्ही संपत्तीचं वर्णन ते देत आहेत की कशी आसुरी संपत्ती बाजूला करायला पाहिजे आणि दैवी कशी आपण त्याचा पाठपुरावा केला पाहिजे, हे आपल्याला सगळं शिकायचं आहे. त्यामुळे सामान्य साधकाला सुद्धा आता त्याच्यासाठी 16वे, 17वे, 18वे तीन अध्यायांचा अभ्यास आहे. नाहीतर खरं म्हणजे अर्जुनासारख्याला किंवा खऱ्या संतांना म्हणूया, आत्मज्ञानी साधकाला जे सांगायचं होतं ते सगळं सांगून झालं आहे. सहज इष्टानिष्ट करणी दोघीची या कवतुकिणी, ते नवसाध्यायी उभारणी केली होती. 9व्या अध्यायाची आठवण आपल्याला ते करून देत आहे. त्यामुळे सहज इष्टानिष्ट करणी, आणि इष्ट अनिष्ट काय आहे म्हणजे चांगलं घडणं वाईट घडणं असं ते म्हणतो, ती दैवी आणि आसुरी संपत्ती याच्या योगाने घडतं. दैवी गुण आहे त्याच्यात चांगलं घडणार, आसुरी प्रवृत्ती असेल तर वाईट घडणार. अशा दैवी आणि आसुरी संपत्तीच्या योगानं चांगल्या वाईट गोष्टी घडतात. म्हणजे माणसाचं काय भलं वाईट जे काही व्हायचं असतं ते ह्या दैवी आणि आसुरी संपत्तीवर अवलंबून असतं, चांगल्या माणसांचं स्वाभाविकच. आता हे सगळं पूर्वी 9व्या अध्यायामध्ये सुरुवात केलेली आहे. म्हणजे काय आता 16व्या अध्यायात पण यायचं आहे वर्णन, पण 9व्या अध्यायात पूर्वी झालेलं आहे. मला तर वाटतं 9व्या अध्यायात काय पुढे 12व्यामध्ये म्हणजे भक्तियोगाचं सांगताना सांगितलं, 13व्या अध्यायात ज्ञानी लोकाची लक्षणं सांगताना सांगितलं. त्यामुळे खरं पूर्वी हे सगळं सांगून झालेलं आहे. ते इथं साऊमा घ्यावया उवावो तव ओढवला आन प्रस्ताव तरी तया प्रसंगे आता देवो निरूपित असे. म्हणजे पूर्वी सांगितलेलाच विचार आहे त्या 9व्या अध्यायाच्या वेळेला किंवा 12व्या 13व्या अध्यायाच्या वेळेला विचार करायचा होता की तेव्हा दोन्ही संपत्तीबद्दल सांगितलं होतं. ते इथं साऊमा घ्यावया उवावो तव ओढवला आन प्रस्ताव, पण काय झालं काहीतरी दुसरा विषय निघाला. म्हणजे तेव्हा सांगत होतो तेव्हा दोन्ही संपत्तीबद्दल खरं म्हणजे सांगायचं होतं. ज्ञानी भक्त सांगितला किंवा 12व्या अध्यायात भक्त सांगितला किंवा 9व्या अध्यायात सांगितला, त्यावेळेला सगळा विचार खरं म्हणजे करायचा होता, दोन्ही संपत्तीबद्दल सांगायचं होतं. पण काहीतरी दुसरा प्रसंग आला तरी तया प्रसंगी आता देवो, त्यामुळे तो राहिला विषय. मग तो प्रसंग आता देव या अध्यायामध्ये म्हणजे 16व्या अध्यायामध्ये निरूपण करणार आहेत. म्हणजे ज्ञानाच्या योगक्षेमाची जी वृद्धी आहे त्याच्या निमित्तानं आधी पूर्वी सांगितलेलंच भगवंतानी
पण आता आत्मज्ञानी माणसाच्या योगक्षेमाचा जेव्हा हा विषय आला तेव्हा तो आपल्याला पुन्हा या निमित्तानं दैवी आणि असुरी संपत्ती म्हणजे काय याच्याबद्दल सांगणार आहे. त्यामुळे ते तर साऊ माग घ्याव्या उवावो सगळा विचार तेव्हा करायचा होता, परंतु राहून गेला. आता करताय. तर या निरूपणाचे नावे अध्यायपद 16 लावणी पाहता जाणावे मागीलावधी. आता त्याचं निरूपण करायचं आहे. पूर्वी राहून गेलं करायचं ते आता करतो आहे. आणि त्याला निरूपणाचे नावे अध्यायपद 16 तो हा पुढचा 16वा अध्याय. लावणी पाहता जाणावे मागीला नवरी म्हणजे त्या निरूपणाच्या संबंधी मागील 15 अध्याय झाले, त्याचा पुढला हा भाग आहे. म्हणजे पुन्हा पुन्हा तेच आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आता काही मोठं नव्यानं मी सांगणार नाही आहेत, पण आता माऊली तुम्हासाठी काही स्पष्ट काय. परी असो आता हे असू द्या. परी हे असो आता प्रस्तुती ज्ञानाच्या हिताहिती समर्था संपत्ती याची दोन्ही. आता म्हणतात हे जे दोन संपत्ती आहेत दैवी आणि असुरी दोन्ही संपत्तीच आहेत, त्यांनी ज्ञानाची प्राप्ती आणि हानी आत्मज्ञान प्राप्त होणं किंवा त्याची हानी होणं या दोन्ही गोष्टीसाठी या दोन गोष्टी समर्थ आहेत. म्हणजे दैवी गुण असेल तर ज्ञानाची प्राप्ती होणार, असुरी संपत्ती मनात धरली असेल तर तिथून आपल्या त्या ज्ञानप्राप्तीचा नाश होणार असं आहे. पर्याय स्वतः ज्ञानाच्या हिताहिती समर्था संपत्ती याची दोन्ही. ह्या दोन ज्या संपत्ती आहेत ते आपल्या ज्ञानाचं हित आणि हित किंवा ज्ञानाची प्राप्ती आणि ज्ञानाची हानी करण्यास समर्थ आहेत. या दोनावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत असं सांगितलं. आणि मग इथून पुढे आता प्रस्तावना संपून 16व्या अध्यायाला माऊली सुरू करतात. आपल्याला लक्षात येईल की पुढल्या म्हणजे ज्ञानाच्या हिताविषयी म्हणजे जे काही योगक्षेम वृद्धी म्हटलं आहे ज्ञानी माणसाच्या योगक्षेम वृद्धीविषयी आणि ज्ञानाच्याच अहिताविषयी म्हणजे ज्ञान न होऊ देण्याविषयी आत्मज्ञान न होऊ देण्याविषयी आणि झालं तर काहीतरी आपल्या हातून चुकीचं आचरण करायला ते प्रवृत्त होण्याविषयी अशा दोन्ही गोष्टी ते आपल्याला सांगणार आहेत. आणि या दोन्ही गोष्टींमध्ये हे जे दैवी आणि असुरी हे गुण आहेत हे समर्थ आहेत असं म्हटलं आहे. त्या दृष्टीने आपण लक्षात घ्यायचा मुद्दा आपल्या की कळाय की आता काय आपल्याला शिकायचं आहे. दैवी संपत्ती आणि असुरी संपत्ती दोन्ही आहे, त्यांचा काय उपयोग आहे तर ज्ञानाच्या कल्याणाविषयी म्हणजे ज्ञान हितकारक आहेच आणि अशा आत्मज्ञानामुळे योगक्षेम वृद्धी कोणाची आत्मज्ञान झालेल्याची अशी होणार आहे. पण अहिताचं पण सांगून टाकलेलं आहे की अहिताच्या विषयी म्हणजे काय तर ते ज्ञान न होऊ देण्याविषयी ते जे असुरी गुण आहेत ते असुरी गुण आपल्याला हे करतात. म्हणजे काय करतात आता ज्ञानी भक्तापर्यंत आला आहे ना तो मग त्याला का असं होतं तर काहीतरी त्याच्याकडून निषिद्ध आचरण होतं आणि त्या निषिद्ध आचरणामुळे म्हणजे अशी असुरी संपत्ती काहीतरी मनात धरल्यामुळे त्याचं अहित होतं किंवा तो आत्मज्ञानापासून दूर जातो. ह्या दोन्ही गोष्टींसाठी हे दैवी दोन प्रकारचे जे असुरी गुण आणि दैवी संपत्ती सांगितले ते पुरेसे आहेत असं म्हणतात. म्हणजे काय पुढल्या ओळीमध्ये त्याचा अर्थ काय जे मुमुक्षु मार्गीची बोलावी जे मोहरात्रीची धर्मदिवी ते आधी दवदैवी संपत्ती ऐका. म्हणजे काय तर या दोघांपैकी जी दैवी संपत्ती आहे ती मुमुक्षुला मोक्षापर्यंत सोबत करते. आता आपल्या सगळा बद्ध साधक मुमुक्ष सिद्ध माहिती आहे त्यामुळे ते मुमुक्ष मार्गीची बोलावी जे मोहरात्रीची धर्मदेवी ते आधी तव दैवी संपत्ती आहे का. म्हणजे काय तर जो मुमुक्षु आहे त्या मुमुक्षुला मोक्ष मार्गामध्ये सोबत करणारी त्याला मदत करणारी म्हणजे परमार्थ मार्गापर्यंत नेणारी सिद्धापर्यंत नेणारी ती जी आहे ती या दोघांच्यातली दैवी संपत्ती आहे. आणि मोहरूप जी आहे ती मार्ग दाखवायला जी आहे ती काय आहे तर तिचं आधी वर्णन म्हणजे आधी दैवी संपत्तीचं मी वर्णन करणार आहे एकदम दोन्ही करणार नाही आहे. ते आता जे मी वर्णन करणार आहे ते सगळं दैवी संपत्तीचं आहे की ही जी आहे ती मुमुक्षुला त्या अशी सोबत करणारी आहे परमार्थ मार्गापर्यंत नेणारी आहे. किंवा रात्रीची वाट चालायची असेल तर मार्ग दाखवायला हवा ना तर तो मार्ग दाखवायला ती चांगला उजेड घेऊन बॅटरी घेऊन येणार आहे असं त्यांनी म्हटलं आहे. तिचं वर्णन आधी मी ऐकणार मी दैवी संपत्तीचं वर्णन करणार आहे की ती आपल्याला उपयोगी पडेल मुमुक्षु साधकाला मोक्षापर्यंत न्यायला परमार्थ मार्गापर्यंत न्यायला उपयोगी पडेल. जे इथं एक एका ते पोखी
ऐसे बहुत पदार्थ की संपादिजती ते लोकी संपत्ती म्हणीचे. आता म्हणतात की जेव्हा आपल्याला असं दिसतं की एक दुसऱ्याला मदत असते, एक एका ते पोखी, असे पुष्कळ पदार्थ एकत्र जमतात, त्याला आपण संपत्ती असं म्हणतो. जे इथं एक एका ते पोखी असे बहुत पदार्थ येते एकी संपादिजती ते लोकी. संपत्ती कशाला म्हणायचं तर अनेक गुण एकत्र येण्याला संपत्ती म्हणायचं. दैवी संपत्ती म्हटलंय ना, तर दैवी गुण एक नाही म्हटलेलं, अनेक गुण एकत्र आले म्हणून त्याला संपत्ती म्हटलंय. तर संपत्ती कशाला म्हणायचं ते या ओवीमध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं की पुष्कळ पदार्थ एकत्र एका ठिकाणी येतात त्याला संपत्ती म्हणायचं. आता इथे काय आहे तर एक दुसऱ्याला मदत करायला, म्हणजे एक गुण दुसऱ्या गुणाला मदत करतो. आता आपण ज्या गुणांची 26 गुणांची ओळख करून घेणार आहोत या 2 श्लोकांमध्ये, आणि माऊली अनंत दृष्टांतांनी आपल्याला ते समजावून देणार आहेत, ते आपल्याला कळेल ती असं एक नाही, ह्या 26 गुणांची एकत्रित शक्ती आपल्याला परब्रह्मापर्यंत नेणार आहे, त्या परमार्थ मार्गापर्यंत नेणार आहे, मुमुक्षुला सिद्धापर्यंत नेणार आहे. ते दैवी सुख संभवी ते इथं दैव गुणे एकोपजीवी झाली म्हणून दैवी संपत्ती आहे. ते म्हणतात की असं दैव गुण आहे म्हणजे मोठ्या दैव योगाने त्याला पण नशीब लागतं. असे एके ठिकाणी जेव्हा सगळी सुख देणारी सगळे दैवी गुण जेव्हा एकत्र येतात आणि ज्याला आपण संपत्ती म्हणतो, म्हणजे मुमुक्षु जे आहेत त्या मुमुक्षूंना म्हणजे त्याच्या सगळ्या कल्याण गुणांना किंवा त्याचं कल्याण व्हावं यासाठी सगळे गुण एकत्र येतात. दया, क्षमा, सगळे जे काही चांगल्या गोष्टी आहेत ना त्या एकत्रित येतात. भक्ताच्या ठिकाणी हे सगळे चांगले गुण एकत्रित येतात आणि म्हणून त्याला हे सगळं मिळतं, म्हणून त्याला दैवी संपत्ती असं म्हणतं. पण हे सगळं दैव योगानं सगळे एकत्र ठिकाणी जमलेत, सगळे गुण एकत्र आलेले आहेत, सगळे गुण आनंद देणारे सुख देणारे आहेत, म्हणून त्याला दैवी संपत्ती असं म्हटलं. त्याचं आता स्पष्टीकरण माऊली करणार आहे. जे आता परत लक्षात घ्यायचं, जो ज्ञानी आहे पुरुषोत्तमाला म्हणजे भगवंताला जो जाणतो, जो सर्वज्ञ आहे, सर्व प्रकारे भगवंताला भजतो आहे, तो असं समजतो की आपण परमात्म्याचे अंश आहे. इतकी सगळी प्रगती त्याची झालेली आहे. हे सगळं दृश्यजग नाशिवंत आहे पण त्याला कळलेलं आहे, देह नाशिवंत आहे पण त्याला कळलेलं आहे. आणि हा या सगळ्या अशा नाशिवंत देह नाशिवंत जग हे कळत असून सुद्धा त्याचा आपण मगाशी म्हणतो की त्याचा नित्य संबंध आहे. म्हणजे या देहामध्ये तो आहे पण हा देह नाशिवंत आहे, जग नाशिवंत आहे, खरा परमात्मा काय आहे हे सगळं त्याला कळलेलं आहे. म्हणजे ज्ञानी भक्त ज्याला म्हणतो त्या ज्ञानी भक्ताच्या हे सगळं लक्षात आलेलं आहे. आणि असं लक्षात येतं की नित्य काय अनित्य काय हे सगळं त्याला कळलं आहे. मोह म्हणजे काय हे त्याला कळलं आहे. त्याला त्या परमात्म्याचा आधार म्हणजे काय हे पण त्याला कळलं आहे. आपण दैवी गुणांचा विचार करण्यापूर्वी ह्या सगळ्या गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत. आता तो असा आहे की कुठल्याही गोष्टीमुळे तो प्रभावित होत नाही आहे, अगदी निरपेक्ष भावनेनं तो सगळं कर, त्याला परमात्मा कळलेला आहे. पण झालं आहे कसं, हे सगळं आपण शब्दांच्या सहाय्यानं त्याला समजावण्याचा माऊली म्हणाले प्रयत्न करत आहेत. आणि म्हणून सुरुवातीला आपण पाहिलं की माऊलीने असं आपल्याला सांगितलं होतं की लाखो लोकांमध्ये एखाद्यालाच हे सगळं कळतं परमेश्वराचं खरं स्वरूप, असं आपल्याला त्यांनी सांगितलं होतं. या दृष्टीनं आपण जर विचार केला तर आपल्याला कळेल की अरे हो असं घडतं. म्हणून ही जी सगळी तयारी आहे त्या तयारीचं लक्षात घ्यायचं की आता मुमुक्षुला जो परमार्थाची वाटचाल करतो आहे याच्यापर्यंत जायचं आहे. त्या माऊली कुठल्याही मताचं खंडन करत नाही आहेत. आता ह्या प्रस्तावना झाल्यानंतर आपल्याला जे सांगायचं आहे त्याच्यावर कळेल की आता मताचं खंडन वगैरे काही नाही आहे. गीतेच्या श्लोकावर जे त्यांना भावलं आहे तसं तसं ते आपल्याला सूचक अशा स्वरूपामध्ये अशा शैलीमध्ये सांगत आहेत. आता त्याला काही सिद्धांत सांगायचं नाही आहे, कुठल्या मताचं खंडन करायचं नाही आहे. आता 16व्या अध्यायाची जी सगळी चर्चा आहे ना ती अशा पद्धतीची आहे. थोडासा असा ज्याला आपण काव्यात्माविष्कार म्हणतो तसा आहे. म्हणजे आपण प्रेझेंटेशन म्हणतो की नाही, त्या प्रेझेंटेशनला महत्त्व आहे. आता तत्त्वज्ञान नाही, जे तत्त्वज्ञान आहे ते आपल्याला छान बाऊलमध्ये भरून द्यायचं आहे. त्यामुळे आता प्रेझेंटेशनला महत्त्व आहे. अध्यात्म जे आहे, सिद्धांत जे आहेत ते सूचक अशा पद्धतीनं सुचवायचे, म्हणजे मग ते आपल्याला आत्मसात करायचे वाटतील. पदार्थ छान आहे पण तो असा छान बाऊलमध्ये दिला, फुलाची किंवा चांदीच्या एखाद्या बाऊलमध्ये दिला तर त्याचं लगेच मोल वाढतं, ते अधिक छान वाटतं ना. तसं आहे की आता तेच सिद्धांत
ते आपल्याला सुचवणार आहेत. आता तत्त्वज्ञान वेगळं सांगणार नाही आहेत, अध्यात्म काही वेगळं सांगणार नाही आहेत, आता ते प्रेझेंट करणार आहेत, असा आविष्कार करणार आहेत. त्यामुळे सूचक असं सुचवणार आहेत थोडक्यात. आता नुसतं सुचवणार आहेत असं पण नाही, तर त्याच्यासाठी छान अर्थ समजावून सांगणार आहेत, निरनिराळ्या प्रकारचे दृष्टांत देणार आहेत, आपल्याला पटेल असं सांगणार आहेत. आता ते तर माऊलींचं वैशिष्ट्यच आहे की अगदी सांगायचं आहे ते, म्हणजे खरं तर प्रपंच मिथ्या आहे, त्याज्य आहे असं जरी सांगायचं असलं तरी त्या सांगण्यामध्ये पण सौंदर्य आहे. ते सांगताना पण छान दृष्टांत देऊन सांगतायत, किंवा अद्वैत अनुभव सांगत असले तरी देखील त्यात सौंदर्य आहे. काहीही सांगत असले तरी त्या पद्धतीनंच ते सांगतायत. आपल्यासारख्या प्रापंचिकांना माऊली शांत रसाच्या आविष्कारातून ह्या सगळ्या गोष्टी सांगतात. त्यामुळे तर आपण ऐकावंसं वाटतं ना आपल्याला. जर का हे असं ह्या पद्धतीने सांगितलं गेलं तर कोण ऐकणार आहे. म्हणजे क्षणभर का होईना आपल्याला ह्या सगळ्या वासना, आपल्याला सगळं देह, याचं अष्टानश्वरत्व, हे दृश्य जग यासंबंधीचं भले आपल्याला ते प्रत्यक्ष जमो किंवा न जमो तरी देखील ते आपल्याला ऐकावंसं वाटतं. त्यातली सत्यासत्यता आपल्याला पक्की कळणं यासाठी काही काळ का होईना, आपण क्षणभर का होईना या सगळ्या गोष्टींना बाकीच्या विसरतो आणि माऊली काय सांगतात ते कानडोळ ऐकतोच की. म्हणजे आपली आध्यात्मिक समज कमी जास्त असेल, आपण आत्मज्ञानी संतांच्यापर्यंत नसलो तरीसुद्धा ज्ञानदेवांची ओवी वाचली की असं आपल्या कुठंतरी आनंद वाटतो, आपण उल्हसित होतो. अर्थ कळतो सगळा किंवा कळत नाही हा भाग वेगळा. कदाचित असं होतं की निरनिराळी पुस्तकं काढावी लागतात, यातनं कळत नाही, यातनं कळत नाही, मग साधी ओवी कळत नाही, मग अभंग नैषधी पाहू ती पण कळत नाही, मग बघू, असं निरनिराळ्या मार्गाने आपण त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. सगळ्याचा सगळा माऊलींना जो अर्थ अभिप्रेत आहे तो आपल्याला कळतो अशातलाही भाग नाही. पण तरीही छान वाटतं, तरीही असं शांत वाटतं, तरीही आपलं मन उल्हसित होतं. हा सगळा जो काही आहे ना तो ज्ञानदेवांच्या प्रतिभेच्या सामर्थ्याचा भाग आहे. त्यांनी अशा पद्धतीनं ते सगळं सांगितलं असल्यामुळे आपल्याला ते सगळं लक्षात येत आहे. आणि अशा पार्श्वभूमीवर आपल्याला अभयम सत संशुद्धे ज्ञानयोग व्यवस्थिते दानंदमशे अन्यश स्वाध्यायस्तपाजम या दैवी गुणांचा परिचय करून घ्यायचा आहे. म्हणजे 16व्या अध्यायाची सुरुवात आपल्याला आता करायची आहे. भगवंत सगळी दैवी गुण, दैवी संपत्ती, ज्याला आपण आधुनिक भाषेमध्ये जीवनमूल्य म्हणतो, ही जीवनमूल्य भगवंत शिकवणार आहेत आपल्याला. म्हणजे आपलं जीवन अत्यंत मौल्यवान आहे आणि म्हणून ही जीवनमूल्य अर्थातच सगळी शाश्वत आहेत, ती ते आपल्याजवळ आहेत. कृष्णार्जुनाच्या काळात होती, आजही आहेत. असा सगळा विचार ते आपल्याला सांगतायत, ते आपण समजून घ्यायचं आहे. आणि मग आता खरा 16व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकापासूनचा जो भाग आहे तो आपण पुढल्या वेळेला पाहू. आज आपण नुसत्या प्रस्तावनेला संपवलं आणि एका अर्थाने आपली इतकी तयारी माऊलीने करून घेतली, जाणीव करून दिली की मी हे सगळं सांगतो आहे 16, 17, 18 अध्यायाच्यात नवीन काहीच सांगणार नाही आहे. पण आता आपल्या मनात जो कुठे शंका आहे की आम्ही काय आत्मज्ञानी नाही, जे आत्मज्ञान कळलेली मंडळी आहेत त्याला सगळं सांगून झालं आहे आणि मग आम्हाला पण सगळं सांगून झालं पण काहीच कळलं नाही, तर त्यांनाही माऊली दिलासा दिला आहे की हे कळावं यासाठीच आता पुढलं सांगतो आहे. कुठेतरी हे सगळं मिळणं, हे सगळं टिकवणं, हे सगळं वाढणं, याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करणं, हे सगळं सामान्यांना पण जमावं यासाठी आता ह्या 3 अध्यायांचा आपण मदत घेणार आहोत, असं सगळं माऊली आपल्याला सांगते. आपण 16व्या अध्याय फार सुंदर अध्याय आहे. म्हणजे खरं तर पहिल्या 2 श्लोकांमध्येच त्या अध्यायाचं सगळं मोठेपण आपल्याला कळतं की सगळी दैवी गुणसंपत्ती आपल्याला भगवंतांनी देऊन पाठवलेलं आहे. आपण त्या दैवी संपत्तीचा उपयोग खऱ्या अर्थानं करतो का, किंवा का आपण विसरतो आपल्याजवळ ही सगळी संपत्ती आहे, हा विचार आपल्याला याच्यातून करायचा आहे. तो भाग आपण पुढल्या वेळेला पाहूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.